नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही बाहेर ते रिपोर्ट्स आणण्यासाठी निघलेली असते, परंतु सुमित्रा आता तिच्या रूममध्ये येते. तर जानकी विचारते की काय झालं आई, काही माझं चूक झाली का, तुम्ही काय इतकं रागवतात. तेव्हा मात्र आता जे काही माफीनामा आहे तर तो जानकीच्या अंगावर ते कागद फेकत सुमित्रा रागाने म्हणते की लाज कशी वाटत नाही जानकी, काल मात्र जेव्हा त्या कावेरी ताई आल्या होत्या तेव्हा तू त्या माफीनाम्यावर का सही केलीस, हे सर्व करताना तुला लाजसुद्धा वाटली नाही का. आपल्या घरी त्या सयाजीने काय धुमाकूळ घालून ठेवला होता, नानांची काय अवस्था केली होती याचा तू एकदा विचार केला नाही आणि लगेच त्यावर तू सही केलीस. आता सही केली म्हटल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. सुमित्रा म्हणते की सयाजीरावाची शिक्षा कमी व्हावी यासाठी कावेरी ताईंना या माफीनाम्यावर सही हवी होती, हे बरोबर ना, आणि तू लगेच त्यावर सही केली. जानकीच्या काही लक्षात येत नाही. जानकी तू हे सर्व विसरलीस का. अगं सयाजीरावांनी नानांना किती त्रास दिला, मला मनस्ताप दिला. अगं ऐश्वर्याने तर अगदी म्हणजे माझी सून आणि त्यांची मुलगी असून सुद्धा आपल्या वडिलांविरुद्ध सुद्धा ती कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध लढली, त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिली आणि तरी सुद्धा तुम्हाला त्रास देण्यासाठी त्या माफीनाम्यावर सही केली. त्यावर आता जानकी म्हणते की नाही आई, काहीतरी तुमचा गैरसमज होतो, मी त्या माफीनाम्यावर सही आणि नाही केलेली. म्हणून जानकीने घाईने तो माफीनाम्याचा कागद उचलते आणि त्यावर तिची सही बघते. त्यावर आता जानकी सही बघते तर तिला धक्काच बसतो. सुमित्रा विचारते की अगं ही सही तर तुझीच आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय विचारते मी, अगं गप्प का बसलीस, ही सही तुझीच आहे ना. जानकीला तर काही कळत नसतं की नक्की सही तर माझी मी केलेली नाही, परंतु यावर सही कोणी केली असेल. जानकी म्हणत असते की आई हे बघा, ही सही तर माझ्या सहीसारखी आहे, परंतु मी सही केलेली नाही. तेव्हा आता सुमित्रा आणखीनच चिडते. सुमित्रा म्हणते की खरंच हद्द झाली तुझ्या या खोटं बोलण्याची. जानकी म्हणते की आई हे बघा, मी खोटं नाही बोलत, मी तुम्हाला खरं सांगते की ही सही मी केलेली नाही. आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला ओवीची शपथ घेऊन सांगते की ही सही मी केलेली नाही, मी सही केलेली नाही. तर लगेच सुमित्रा रागाने म्हणते की अगं तू सही केली नाही, मग कोणी सही केली, खोटं बोलते की माझ्याशी. तेव्हा आता जानकी विचारते की मला एक गोष्ट सांगा, हा माफीनाम्याचा पेपर्स तुम्हाला कोणी दिला. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या दरवाजात येते आणि मी असं म्हणते. सारंग आणि ऐश्वर्या आता रूममध्ये येतात आणि ऐश्वर्या आता तोऱ्यात जानकीला म्हणते की माझ्या आईकडून माफीनाम्याचा हा कागद मीच घेऊन आले, ज्यावर तू सही केलीस. आणि काय ग जानकी, अगं तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावर सही करताना. जानकीला खूप राग येतो. आता ऐश्वर्याने सही केलेली आहे आणि सगळं काही सुमित्रासमोर जानकीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते, परंतु जानकी आता खूपच चिडते. ऐश्वर्याला म्हणते की बस कर ऐश्वर्या, उगाच काही आरोप करू नकोस. आणि आता आईंना म्हणते की आई हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की आई अहो या कागदावर मी सही नाही केलेली. आणि ऐश्वर्याला रागाने म्हणते की का तू माझ्यात आणि आईमध्ये भांडणं लावते. आणि आईंना सुद्धा अगदी समजवण्याचा प्रयत्न करते की आई हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच्या आत्ता कावेरी काकूंना सुद्धा फोन करते, तुम्ही त्यांच्याशीच बोला, काय ते खरं आहे आणि खोटं आहे ते कळेलच. सारंग आणि ऐश्वर्या घाबरूनच आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. तर सुमित्रा रागाने जानकीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि त्याची काही गरज नाही असं म्हणते. बघ जानकी, आता तर माझा तुझ्यावर विश्वासच नाही असे आता स्पष्ट शब्दात सुमित्रा जेव्हा म्हणते तेव्हा आता जानकीला तर धक्काच बसतो. तेव्हा जानकी म्हणते की आई हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा की मी ओवीची शपथ घेते की मी कावेरी काकूंच्या ह्या माफीनाम्यावर सही केलेली नाही म्हणून. लगेच आता जानकीला खोटे ठरवण्यासाठी म्हणते की अगं काय ऍक्टिंग करतेस तू, इथे काही शूटिंग वगैरे नाही सुरू. आणि लगेच आता सारंग सुद्धा होला हो करणारा, अगदी ऐश्वर्या बरोबर राहणारा हा लगेच म्हणतो की नाहीतर काय. ऐश्वर्या म्हणते की हो ना, घर आहे आमचं. आणि काय ग, तू काय म्हणते की सही तू त्यावर केली नाहीस, तुला नेमकं काय म्हणायचं आहे की ह्या माफीनाम्यावर आम्ही सह्या केल्या का. आणि आई हे बघा, बघितलंस का जानकी कसे नाटकं करतेस ते, एकीकडे माझी सासू असं म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्याच सासूवर राग काढायचा आणि तिच्यावर आणखीनच राग काढण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला सुद्धा माफ करायचं. आणि आता लगेच आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई हे बघा, इतकं सगळं होऊन सुद्धा तुमचा ह्या जानकीवर विश्वास आहे का. तर सुमित्रा सुद्धा आता लगेच म्हणते की नाही ऐश्वर्या, अजिबात माझा त्या जानकीवर विश्वास नाही, उरला सुरलेला जो विश्वास होता तो सुद्धा आता संपलाय. असे आता जानकीकडे बघून जेव्हा सुमित्रा असं म्हणते तेव्हा आता जानकीला खरंच खूप वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्या आणि सारंग तर एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, तुम्ही गैरसमज केलेला आहे, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही ऐश्वर्याचं ऐकू नका, तिच्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा मात्र आता सुमित्रा रागानेच ऐश्वर्या आणि सारंगला दोघांना म्हणते की चला. आणि लगेच
रागाने तोऱ्यात बाहेर येते आणि दरवाजा ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे बाहेरून आता लावून घेते, कारण आता जानकीला ते DNA टेस्टचे रिपोर्ट आणून देण्यासाठी द्यायचे नसते. आता दरवाजा लावल्यानंतर जानकीला तर धक्का बसतो. जानकी दरवाजा वाजवत असते. आई हे बघा, अहो तुम्ही कशाला बाहेरून कडी लावलीस? आई दार उघडा. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की कारण DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहे आणि ते रिपोर्ट मात्र तू आणून आहे असं आईंना वाटतं. तेव्हा आता जानकी ही दरवाजा वाजवत आता आतमधून आईला म्हणत असते की हे बघा आई, तुम्ही प्लीज असं करू नका. तेव्हा आता जानकी म्हणत असते की आई दरवाजा उघडा. तर सुमित्रा म्हणते की का दरवाजा उघडू, कारण आज मात्र तू त्या माफीनाम्यावर सही केलीस आणि उद्या जर तू जी काही DNA चे रिपोर्ट आहे ते जर बदलले तर मात्र काय करायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो तुम्ही असं का बोलतात, मी कशाला रिपोर्ट्स बदलेल. सुमित्रा म्हणते की अगं ती बाई पार्वती आहे, तूच तिला घरामध्ये घेऊन आली आणि एकदा की सिद्ध झाले की ती बाई पार्वती आहे तर तुम्हाला घराच्या बाहेर काढूनच देशील, म्हणजे मी घर सोडून जाईलच आणि तुला तर मी घरामध्ये नकोच. आता तू मुद्दाम हे सर्व करेल. तेव्हा आता जानकी सांगत असते की आई हे बघा, अहो असं काही नाही, तुम्ही का असं बोलतात आई, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या ऐश्वर्यानेच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवलेलं आहे आणि तुम्ही तिच्यावर इतका विश्वास ठेवू नका. लगेच आता नाटक करत ऐश्वर्या म्हणते की बघा ना आई कसं माझ्या विरुद्ध बोलते, मी काही फसवलेले नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो ती मुद्दाम आपल्यामध्ये अगदी गैरसमज पसरवण्यासाठी, आपल्यात वाद होण्यासाठी हे सर्व नाटक करते. तर त्यामुळे आई प्लीज प्लीज मी हात जोडते की तुम्ही दरवाजा उघडा, आपल्याला रिपोर्ट आणायला जायचे आहे. तर सुमित्रा म्हणते की हे बघ, मी आत्ता दरवाजा नाही उघडणार, लक्षात घे, आणि तू रिपोर्ट्स आणण्यासाठी नाही जाणार. रिपोर्ट्स आणणारे आहेत इथे ऐश्वर्या आणि सारंग, ते दोघेच आता रिपोर्ट्स घेऊन येतील. आणि आता सुमित्रा ही ऐश्वर्या आणि सारंग यांना रिपोर्ट आणण्यासाठी जायला सांगते. दोघे लगेच आता नंदीबाईला सारखे, त्यांना तर तेच हवं असतं आणि लगेच हो म्हणतात. परंतु जानकीला तर खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की आई हे बघा प्लीज, अहो हे सगळं काही आता तुम्ही हे थांबवा, त्यांना रिपोर्ट आणायला जाऊन देऊ नका, जर असे झाले तर खूप अवघड होईल. म्हणून आई ते रिपोर्ट्स बदलते, तुम्ही त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नका. जानकी आता इतकी जीव तोडून सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा आता सुमित्रा काही ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की ऐश्वर्याला पाठवू नका आई, हवं तर तुम्ही आता स्वतः जा ते रिपोर्ट्स आणण्यासाठी. तर सुमित्रा म्हणते की काय मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तू मला सांगायचं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई प्लीज, अहो प्लीज, आणि दरवाजा उघडा. तेव्हा लगेच आता जानकी जोरजोराने दरवाजा वाजवत असते, पण तरी सुद्धा कोणीही दरवाजा उघडायला तयार नसतो आणि ऐश्वर्या आणि सारंग लगेच रिपोर्ट्स आणायला जातात. तर जानकी ओरडोरडू सांगत असते की आई तुम्ही त्या दोघांना रिपोर्ट्स आणण्यासाठी पाठवू नका. तेव्हा आता सुमित्रा काही दरवाजा उघडायला तयार नसते, परंतु जानकी खूप रडत असते. जानकी आता रडतच तेथे दरवाजात खाली बसते आणि रडतच आता ती इतकी ओरडोरडू सांगत असते की आई प्लीज तुम्ही ऐश्वर्याला रिपोर्ट्स आणण्यासाठी पाठवू नका, जे काही आहे ते शेवटी तेच होईल. नक्की ते सगळे रिपोर्ट्स ती बदले, खरं काय किंवा खोटं काय ते ह्या रिपोर्ट्स मधून कळणार आहे. आणि जर ऐश्वर्याने हे रिपोर्ट्स बदलले तर मात्र अवघड होईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा लगेच आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या जेव्हा बाहेर येतात, सारंग आता ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असतो की ऐश्वर्या खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, खूप छान असं काम तुम्ही करता हो. अहो व्यवस्थित तुम्ही आईचं मन कसं वळवलंस आणि जानकी बहिणीला चक्क तुम्ही खोलीमध्ये बंद करून ठेवलंस, म्हणजे ऐकून हे सुद्धा करून घेतलेस. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, अहो सारंग ती आता खोलीतून बाहेर पडूच शकणार नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो चला. तर ऐश्वर्या म्हणते की हो वेळेत आपल्याला पोहोचायचं आहे, चला लवकर. त्यानंतर आता जानकी रूम मध्ये आता दरवाजा जवळच रडत बसलेली असते की देवा काय करू आता, परमेश्वरा तूच सांग मी काय करू, म्हणून डोक्याला हात लावून खूप रडते. तेव्हा मात्र अगदी देवाचा चमत्कार झाल्यासारखाच होतो की खिडकी अचानक आता अगदी वाऱ्याने म्हणजे हलत असते आणि जोरजोराने आता जेव्हा खिडकीचा आवाज येतो तेव्हा आता जानकीचं लक्ष खिडकीकडे जाते. खिडकी मात्र आता उघडी असते. जानकीला आता खिडकीवर लक्ष गेल्यानंतर सर्व काही काय कसं खाली जायचं हे सगळं काही समजते. जानकीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. जानकी लगेच कपाट उघडून त्यामधून साडी घेते. ती साडी आता बेडला बांधते आणि खिडकीतून खाली सोडते. तेव्हा मात्र आता खिडकीतून साडीच्या साह्याने मात्र ती खाली उडी टाकते आणि लगेच आता त्या लॅबमध्ये तिकडे रिपोर्ट आणायला अगदी धावतच जाते. तर तोपर्यंत आता ऐश्वर्या आणि सारंग तर लॅबमध्ये येऊन पोहोचलेले असतात. तेव्हा आता ऐश्वर्या तेथे ते एका मुलीला विचारते की एक्सक्यूज मी, DNA टेस्टचे जे रिपोर्ट आलेले आहे ते रिपोर्ट्स घ्यायला आम्ही आलेला आहोत. तेव्हा आता ती मुलगी विचारते की अहो कुणाच्या नावाने. तर सारंग म्हणतो की ऋषिकेश रणदिवे यांच्या नावाने ते रिपोर्ट आहे. तेव्हा आता
काउंटरवर आता ही चौकशी होत असते तर ती मुलगी आता ते सगळे काही रिपोर्ट्स आता आपल्या फाईलमध्ये चेक करत असते. तर जानकी तोपर्यंत आता इकडे धावतच येत असते. तेव्हा आता सर्व काही इकडे चेक केल्यानंतर ती लॅबमधील मुलगी म्हणते की हे बघा रिपोर्ट्स मात्र आज मिळणार होते, पण तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघा मला आजच्या आज रिपोर्ट पाहिजे. तुमच्याकडून तसा फोन आला होता की आज संध्याकाळी रिपोर्ट्स मिळतील म्हणून, त्यामुळे प्लीज तुम्ही आता हे असं कॅन्सल करू नका. तेव्हा आता ती मुलगी सांगते की हे बघा मॅडम कॅन्सल नाही, परंतु फक्त 10 मिनिट उशीर होईल. सारंग लगेच म्हणतो की बरं ठीक आहे 10च मिनिटं लागतील ना, बरं ठीक आहे तोपर्यंत आम्ही थांबतो. आणि सारंग आता ऐश्वर्या म्हणतो की ऐश्वर्या हे बघा. तेव्हा लगेच आता ती मुलगी म्हणते की 10 मिनिट तुम्ही वेट करा, मी तोपर्यंत रिपोर्ट्स घेऊन येते. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तर खूप खुश होतात. ऐश्वर्या खुश होत आता सारंगला म्हणते की सारंग काही पण म्हणा की पुढच्या 10 मिनिट रिपोर्ट आपल्या हातात येतील म्हणून. सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की आता त्या जानकीला पुन्हा आपण हरवलं, शेवटी आता बसली असेल घरामध्ये अगदी रडत. त्यानंतर आता इकडे 10 मिनिटात जानकी धावतच तेथे आलेली असते. आणि आता जेव्हा ऐश्वर्याच्या हातामध्ये ती मुलगी रिपोर्ट्स देणार तोच लगेच जानकी मध्ये येते आणि ऐश्वर्याच्या हातातून ते रिपोर्ट्स घेते. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग बघूनच असतात. ऐश्वर्या विचारते की काय ग तू खोलीच्या बाहेर आलीच कशी. तेव्हा जानकी म्हणते की अगं तू मला म्हणजे येथे कितीही अडकवण्याचा प्रयत्न जरी केला येथे येऊन न देण्यासाठी तरी सुद्धा मी नाही थांबू शकत. तुम्हाला येथे येऊन न देण्यासाठी हे सगळे काही जे प्लॅनिंग केले ना आणि कितीही अडथळे तू निर्माण केलेस तर शेवटी मी येथे येऊन पोहोचले आणि तुझ्या अगोदर येऊन शेवटी मी आता येथे रिपोर्ट्स मिळवला आणि तो रिपोर्ट्स माझ्या हातामध्ये आहे. तेव्हा आता सगळ्यांना कळेल की ह्या रिपोर्ट्स मध्ये काय आहे ते. तेव्हा हा रिपोर्ट सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा त्यामुळे ऐश्वर्या अगं तुझा हा खेळ संपला, आता मात्र तुला कोणीच वाचू शकत नाही. तर ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघत असतात. जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की सगळं तुझ्यासाठी काही संपलं आता, अगदी तिला असं बोलून जानकी तेथून निघून जाते ते रिपोर्ट्स घेऊन. तेव्हा मात्र आता सारंग तर खूप घाबरतो. ऐश्वर्या तर बघून असते. सारंग लगेच म्हणतो की ऐश्वर्या आता काय करायचं आणि तो ततमम करून खूप घाबरतो. आणि तेव्हा आता जानकी घरी येते. नाना आणि सुमित्रा तेथेच असतात. नाना विचारतात की जानकी अगं DNA चे रिपोर्ट आले ना, मग वाच ना काय आहे त्या रिपोर्टमध्ये. तर सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तेथेच उभे असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो नाना वाचणारच आहे, परंतु आणखीन थोडा वेळ आपण थांबूयात का प्लीज. तेव्हा नाना म्हणतात की अगं पण तू कुणाची वाट बघत आहे. तर जानकी सांगते की ऋषिकेशची. तेव्हा मात्र आता सुमित्रा रागाने विचारते की तुझ्याकडे हे रिपोर्ट्स आलेच कसे, तुला जाऊ नको असं सांगितले होते. तर जानकी म्हणते की सॉरी आई, मी मुद्दामूनच गेले होते कारण माझा ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी या दोघांवर विश्वास नाही. ऐश्वर्या कधीही रिपोर्ट्स बदलू शकते. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी काय बोलतेस, अगं माझा आणि या रिपोर्टचा काय संबंध आहे. रिपोर्ट्स बदलवण्यासाठी अगोदर रिपोर्ट्स तर हातात यायला हवेत. आमच्या आधी तूच आता हे रिपोर्ट्स घेऊन आली आणि तरी सुद्धा आमच्यावर हे असले आरोप करतेस. तेव्हा लगेच आता नंदीबाईला सारखा बोलणारा सारंग लगेच म्हणतो की आम्हाला हौस नव्हती जायची, आईने नाना आम्हाला सांगितले होते जायला म्हणून आम्ही गेलो होतो रिपोर्ट्स आणण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न करा, मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही दोघेही धुतल्या तांदळासारखे नाहीत. लवकरच आता सिद्ध होईल, फक्त आणि फक्त ऋषिकेश येण्याची वाट बघत आहे. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना कधी येणार आहे ग ऋषिकेश. एव्हाना मात्र अगदी रिपोर्ट वाचून जे काही खरं खोटं आहे ते सर्वांना कळलं सुद्धा असतं. कोणीतरी ऋषिकेशला फोन लावा असं जेव्हा लताबाई म्हणते तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश दारातच येतो आणि त्याची काही गरज नाही असं म्हणतो. आता ऋषिकेशला बघून सर्वजण लगेच उठून उभे राहतात. तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी रिपोर्ट्स आले का. जानकी लगेच ते रिपोर्ट्स ऋषिकेशच्या हातात देते आणि ऋषिकेशला म्हणते की अगोदर ते रिपोर्ट्स काय आहे ते वाचा आणि खरं काय आहे ते सगळ्यांना लगेच सांगा. आणि लताबाईकडे बघत म्हणते की ही बाई आणि ऋषिकेश तुमच्यामध्ये रक्ताचं नातं नाहीये. तेव्हा आता ऋषिकेश लताबाईकडे एकटक बघत असतो कारण लताबाई आता जेव्हा ऋषिकेश आणि जानकीच्या रूम मध्ये गेलेली असते, जे काही तेव्हा त्यावेळेस ती बोललेली आहे हे सगळं काही ऋषिकेशला आता आठवते. ऋषिकेशला लताबाईचे बोलणे सुद्धा आठवते, परंतु आता सुमित्राचे सुद्धा बोलणे आता ऋषिकेशला आठवते. एकदा की रिपोर्ट आले तर माझा मुलगा माझा नाही राहणार, तो कायम माझ्यापासून दूर होणार. आता ऋषिकेश दोघींकडे सुद्धा बघत आता दोघींच्या बोलण्याचा विचार करत असतो. तेव्हा ऋषिकेश पूर्णपणे हतबल होतो. तर नाना म्हणतात की ऋषिकेश अरे रिपोर्ट्स उघडतोस ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, सगळ्यांना आता रिपोर्ट्स मध्ये नक्की काय आहे तर ते हे जाणून घेण्याची खूप इच्छा झालेली असते. तर सारंग आणि ऐश्वर्या आता एकमेकांकडे बघत असतात. आता ऐश्वर्याला सारंगशी काहीतरी म्हणायचे असते, परंतु जानकी लगेच समोर येते.
जानकी म्हणते की काय ग, भीती वाटते का तुम्हाला दोघांना तुमचं पितळ उघडं पडण्याची? मला म्हणजे रूम मध्ये कोंडून तुमचा रिपोर्ट्स बदलण्याचा डाव होता आणि तेवढ्यात आता ऋषिकेश हे रिपोर्ट अगदी उघडत असतो। जानकी म्हणते की अगं ऋषिकेश आणि त्या बाईचं नातं आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ना, पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात घे, मी तुझा हा डाव आहे ना पूर्णपणे हाणून पाडलेला आहे। वेळेतच मी लॅबमध्ये पोहोचलेले आहे आणि तुला हे रिपोर्ट्स मी बदलून नाही दिले। तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा हे रिपोर्ट्स वाचतो तर त्याला धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी तू नक्कीच यांना रिपोर्ट्स नाही ना बदलून दिले? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, मी यांना रिपोर्ट्स नाही बदलून दिलेले, स्वतः गेले आणि डायरेक्टली हे रिपोर्ट्स लॅबमधून घेऊन आले। आणि ऋषिकेश रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आहे ना, खरंच मला वाटलं होतं, त्यामुळे सांगा ऋषिकेश, आता सगळ्यांना सांगा की ही बाई खोटारडी आहे म्हणून। ही बाई आता ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार या घरामध्ये आलेली आहेत। तेव्हा आता लगेच आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी तू शांत हो, रिपोर्ट जे काही आहेत ना ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता हे अगदी बघितल्यानंतर जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो। आता घरातील सर्वांनाच धक्का बसलेला असतो, परंतु ऐश्वर्या सारंग यांना तर मात्र अगदी खूप आनंद होत असतो आणि लताबाईला सुद्धा। तेव्हा मात्र आता लगेच सुमित्राचे डोळे भरून येतात। सुमित्राला खरंच खूप असं अवघड वाटत असतं। ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले। तर जानकी लगेच आता ऋषिकेशच्या हातातील ते रिपोर्ट्स घेते आणि आता ऋषिकेश स्पष्ट शब्दात म्हणतो की हे बघ जानकी, त्या DNA टेस्टच्या रिपोर्टवरून हे सिद्ध होते की माझी आई ही पार्वती आहे म्हणून आणि मी तिचा मुलगा आहे। तेव्हा नाना सुद्धा आता हे रिपोर्ट्स बघतात आणि म्हणतात की खरंच जी काही बाई आहे तर ती पार्वती आहेच म्हणून माझी बायको। तेव्हा आता लगेच ही लताबाई आहे तर ती डोळ्यामध्ये पाणी आणते आणि आता म्हणते की हे बघा, कळले ना तुम्हाला आता की मी तुमची पार्वती आहे म्हणून, तुमची बायको ऋषिकेशची आई। आता असं म्हटल्यानंतर सर्वांना एक जबर धक्का बसलेला असतो आणि तेव्हा लताबाई आता नाटक करायला तर काही कमी नसते। लताबाई आता ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते की ऋषिकेश बाळा, अरे आणखीन जी काही टेस्ट आहे तर ती करण्यासाठी मला सांग, मी कोणतीही टेस्ट आता करायला तुझ्यासाठी तयार आहे बाळा, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे, कारण अरे मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे। आता अगदी रडतच हे नाटक करत असते, मोठमोठ्याने रडत असते। सुमित्रा आता हे सर्व बघून सुमित्राला तर धक्काच बसतो। लताबाई तर मोठ्याने रडत असते आणि आता ऋषिकेशला म्हणते की अरे अजून सुद्धा तुझा विश्वास नाही का मी तुझी आई आहे म्हणून? रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आले तरी सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसेना? आणि हे बघ ऋषिकेश, तरी तुझा माझ्यावर तुझा विश्वास नसेल तर तसे तुम्हाला सांग, मी फिरून परत कधीही या घरामध्ये नाही येणार, मी कायमची हे घर सोडून निघून जाते। आता नाटक करत ऋषिकेशला बरोबर आपल्या बाजूने गंडवण्याचा प्रयत्न आता लताबाई करत असते। जानकीला मात्र आता हे सर्व बघून शॉक बसलेला असतो। जानकी म्हणते की हे सगळं काय होतंय नक्की? ऐश्वर्यानी सारंग तर हसत असतात आणि लताबाई तर खूप रडत असते। अरे ऋषिकेश, अजून सुद्धा तुझा विश्वास नाही का मी तुझी आई आहे म्हणून? थांब मी आलेच, असे बोलून आता जानकी आता तेथेच असते। तर लताबाई चाकू घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते की घे ऋषिकेश, अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, घे आणि मला मारून टाक एकदाच। तेव्हा आता जानकी ओरडते की अहो काय करतात तुम्ही? तर आता लताबाई म्हणते की हो मार, मला एकदाच मारून टाक, संपून टाक एकदाच, मला शेवट कर, तुझ्या आईचा मार, मला मार। आपल्या मुलाच्या नजरेतील हा अगदी अविश्वास आणि नवऱ्याच्या नजरेतील हा एक अनोखा भाव मला सहन होत नाही म्हणून दोन्ही हाताने आपले कान सुद्धा दाबते आणि एक मी लक्ष्मी रेषा काय या घराची ओलांडली, त्यासाठी मला किती अग्नी परीक्षा द्यावे लागतात। आता मात्र हे सर्व काही बघून जानकीला तर शॉक बसलेला असतो। लताबाई तर आता अगदी हे जे नाटक करत आहे तर ते बघून मात्र सारंग आणि ऐश्वर्या तर खूपच हसत असतात। लताबाई मोठमोठ्याने ओरडत असते की हे सर्व मला नाही सहन होत, मला संपून टाक। तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश रागाने तो चाकू घेतो आणि बाजूला फेकून देतो आणि बास। आणि आता लताबाई रडत असते तर आता ऋषिकेश लगेच आता त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि तो लगेच आता लताबाईला घट्ट मिठी मारतो आणि आई हे बघ, माझा विश्वास बसला, असं मात्र आता ऋषिकेश जेव्हा म्हणतो तेव्हा आता जानकीला तर धक्काच बसतो। ऋषिकेश म्हणतो की अगं आई, तू माझी पार्वती आई आहे। तेव्हा लताबाईला तर खूप हसू येते। आता नाना, जानकी आणि सुमित्रा यांना तर अगदी जबर धक्का बसलेला असतो आणि त्यांच्या मागून सारंग आणि ऐश्वर्या खूप हसत असतात। हे सर्व अगदी त्यांच्या मनासारखेच होत असते। लताबाई सुद्धा आता ऋषिकेशच्या मिठीमध्ये हसत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि नाटक आहे तर ते बरोबर आता वर्क झाले म्हणून या तिघांना तर खूप असा आनंद होतो। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो जमलं। तेव्हा जानकी लगेच आता म्हणते की नाही ऋषिकेश। लगेच आता ऋषिकेश म्हणतो की बास जानकी, बास कर, आणखीन
काय तुला हवं आहे आणि कुठला पुरावा तुला आणखीन द्यायचा आहे। अगं एक गोष्ट म्हणजे किती पुरावे तुला आतापर्यंत दिले, एकतर ती बॅग सुद्धा अगदी तपासली, अनाथ आश्रमात सुद्धा आपली जे काही आता आपण चौकशी केली ती सुद्धा अगदी सक्सेस झाली आणि आता शेवट राहिले होते ते काय DNA चे रिपोर्ट आणि ते सुद्धा आता रिपोर्ट झाले आणि जन्मखून सुद्धा आईने दाखवले। मग आणखीन असं काय पाहिजे होतं? तळ हातावर सुद्धा तिच्या ती जन्मखून आहे, मग आणखीन काय तुला पुरावा लागतो की ही पार्वती आई आहे म्हणून हे सिद्ध करायला? आणि हे बघ आता हा DNA रिपोर्ट सुद्धा आलेला आहे, तरी सुद्धा तू आणखीन रिपोर्ट्स मागते। त्यासाठी जानकी अजून कोणता पुरावा तुला हवा आहे? त्यामुळे हे जे काही सुरू आहे तर ते सर्वांनी बास करा। आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या तर हसत असतात आणि लताबाई ही ऋषिकेशच्या मिठीत अगदी हसत असते। बिचारी सुमित्रा तिच्या तर अगदी जिव्हारी लागलेली असते। सुमित्रा आता खूप रडत असते। ऋषिकेश आता लताबाईच्या हाताला धरतो आणि म्हणतो की बास कर आई, तू रडू नकोस। तिला तेथे सोफ्यावर बसवतो। तेव्हा मात्र आता ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो की हे बघा जे काही सुरू आहे ते सर्व आता बास करा। मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझा आता ह्या आईवर विश्वास बसलेला आहे, तीच माझी पार्वती आई आहे म्हणून, ती माझी पार्वती आई आहे। आता हे सर्व काही सर्वांच्या कानामध्ये आवाज घुमतो की ऋषिकेशने सुद्धा आता हे मान्य केले की ती माझी आई आहे म्हणून। तेव्हा आता तरी सुद्धा जानकी म्हणत असते की हे बघा हे शक्य नाही ऋषिकेश, मी तुम्हाला खरं सांगते की ह्या बाईने हे रिपोर्ट्स बदलवलेले आहेत, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका। तेव्हा आता ऋषिकेश लगेच आता बोट अगदी इशारा दाखवून म्हणतो की बास कर जानकी, माझ्या आईच्या विरोधी बोलणाऱ्याला अगोदर माझा विरोध पत्करावा लागेल। ऐश्वर्या मात्र आता खुश होत आपल्या मनात म्हणत असते की जानकी तुझं आता ऐश्वर्याच्या ह्या नवीन खेळामध्ये स्वागत आहे। तर जानकीला तर आता धक्काच बसलेला असतो, परंतु आता हे सर्व बघून आता सुमित्राला एक जबर धक्का बसलेला असतो। सुमित्रा आता हे सगळ्याचं जे काही बघत आहे त्यामुळे आता सुमित्राला चक्कर यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस आता ऋषिकेशचे लक्ष जाते। सुमित्रा चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच आता ऋषिकेश धावतच आई असं म्हणून सर्वजण आता सुमित्रा जवळ धाव घेतात। नानाही ओरडतात की सुमित्रा, तर लताबाई सुद्धा धावायला लागते, परंतु ऐश्वर्या लताबाईला म्हणते की तू तेच थांब, काही जाऊ नको, काही झालेले नसेल तिला। तेव्हा मात्र मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मित्राला आता सर्वजण रूम मध्ये घेऊन येतात आणि बेडवर झोपवतात। सुमित्रा उठून बसते। जानकी म्हणते की आई हे बघा तुम्ही झोपून राहा। तेव्हा लगेच सुमित्रा जानकीचा हात आहे तर तो लगेच अगदी रागाने बाजूला झिडकारून देते आणि जानकीला स्पष्ट शब्दात म्हणते की झालं शेवटी तुझ्या मनासारखंच झालं आणि मी तुला म्हणाले होते की जर ही बाई खरी पार्वती असेल तर मी हे घर सोडून जाते म्हणून आता सुमित्रा जायला निघते, परंतु ऋषिकेश आता अगदी रडतच सुमित्राचे पाय पकडतो आणि आई हे बघ माझ्यावर विश्वास ठेव, तुला माझी शपथ आहे, तू कुठेही घर सोडून नाही जाणार। तेव्हा आता ऋषिकेश खूप रडत असतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे मी थांबते, पण एका अटीवर। ऋषिकेश म्हणतो की बोल आई, तुझ्या बायकोने माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही, मला तिच्या हाताचं काहीही नकोय। तेव्हा मात्र मी जे काही पितळ आहे तर त्या पितळाला सोनं समजलं म्हणजे जानकीला, आणि जे काही आता खरं सोनं होतं म्हणजे ती ऐश्वर्या, आणि त्याला मी पितळ समजलं होतं खरंच। आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि अगदी ऐश्वर्याचं गाल वगैरे धरून तिचं कौतुक करत तिला आता जवळ घेते। तेव्हा आता जानकी बिचारी खरंच खूप रडत असते। आतापर्यंत आईसाठी काय केले नाही तरी सुद्धा आई बदलल्यात आणि खोट्या ऐश्वर्यावर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून जानकीला खरंच खूप वाईट वाटत असतं। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।